आज तर मी एवढा आगाऊपणा केलाय का नाही. 2 दिवसापूर्वी माझी बेस्ट फ्रेंड आली मुंबईवरून आणि तिला आम्ही घेऊन गेलो मार्केटमध्ये. कारण आम्हाला एक कपडा आणायचा होता कुर्ती शिवण्यासाठी, स्वीटीसाठी. गेलो कपडा आणण्यासाठी आणि तिथे रेडीमेड ड्रेस बघत बसलो. तिथून काही घेतलं तर नाही, पण जाता जाता आम्ही गेलो स्वीट मार्टवर. ऍक्च्युली मला जिलेबी दिसली होती. जिलेबी मला खायची तर होती, पण मला घ्यायची पण होती. म्हणून मी काय केलं, फक्त एक जिलेबी टेस्ट केली आणि न घेताच तिथून निघाले. किती आगाऊ आहे ना मी. परत जाता जाता मला दिसला हा ट्रेंडिंग ससा. मग काय, मी पण लावला कानाला आणि बसले व्हिडिओ काढत आणि तेही न घेता तिथून निघाले. नंतर जाता जाता आम्हाला दिसले हे झुमके, पण झुमके खूपच छोट्या साईजचे होते आणि मला मोठे मोठे आवडतात, सो तेही न घेता आम्ही निघालो पुढे. नंतर गेलो आम्ही एका चप्पलच्या शॉपवर, जिथे की पर्स लावलेल्या होत्या आणि पर्स खूप अशा सुंदर सुंदर क्यूट क्यूट होत्या आणि मला खूप आवडल्या होत्या. त्यातली एक पर्स मी घेतली. पर्स कशी दिसते आणि कोणता कलर छान आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आम्ही गेलो मीटरने जो ते कपडा भेटतो ना त्या शॉपवर. तिथे गेल्यानंतर मात्र आम्ही जास्त काही बघितलं नाही. आम्हाला जे घ्यायचं होतं तेवढं घेतलं आणि तिथून निघालो. त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या शॉपवर. ऍक्च्युली स्वीटीला आणि मनीषाला बॉक्स पर्स घ्यायची होती, जी की माझ्याकडे ऑलरेडी आहे. त्या बॉक्स पर्स बघत होत्या आणि मी इकडे नेल पेंट लावत होते. पण पर्स न घेताच तिथून निघालो आणि नंतर गेलो आम्ही स्वीट मार्टवर. तिथे गेल्यानंतर बरंच काही खाल्ला मी. म्हणजे बाहेर आल्यानंतर कंपल्सरी असते, माहितच आहे तुम्हाला, काही ना काही खायचं प्यायचं आणि वजन वाढवत राहायचं. प्लीज मला कुणी सांगू शकेल का काय खाल्ल्यानंतर वजन कमी होते? कारण बिना खाता तर मी राहू शकत नाही. खाणं झाल्यानंतर लगेचच आम्ही तिथून निघालो आणि घरी आलो. मुलींना, तुम्हाला जर एखाद्या वेळेस खूप जास्त बोर होत असेल ना, काय करायचं, नीट गाडी काढायची आणि मार्केटमध्ये जायचं आणि हे दुकान झालं की ते दुकान, ते दुकान झालं की ते दुकान, असं म्हणून अख्खं मार्केट पालतं घालायचं. पण घरी बसून बोर व्हायचं नाही यार.